धिंगाणा ऑफर, क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद. शुद्ध शाकाहारी दालचा राईस फक्त 15 रुपये, पुरी भाजी, वडापाव, गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल अहमद. पत्ता बार्शी रोड, विद्या मंदिर शॉपिंग सेंटर, वैराग गाळा नंबर 13. संपर्क क्रमांक 7276993962. पुरुषांचे ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपण रक्तदान शिबिर हे चांगल्या प्रकारे राबवता हे आम्हाला माहिती आहे. सोबतच ह्यावेळेस ह्या कार्यक्रमाच्या ह्या उत्सवाच्या अनुषंगाने आरोग्य शिबिर तुम्ही ठेवू शकताय, वृक्षारोपण ठेवू शकताय, रक्तदान शिबिर ठेवू शकताय. असे सामाजिक लोकांना उपयोगी पडेल असे कार्यक्रम जास्तीत जास्त तुम्ही घ्या. ह्यासाठी आम्ही 100% तुमचा गौरव त्या ठिकाणी करणार आहोत. कुठला तरी ऑर्केस्ट्रा आणायचा, वेगळ्या प्रकारचं अश्लील नृत्य वाजतात आणि त्याच्यावरती आपण थिरकतो, हे आता बंद झालं पाहिजे. हे सगळं सोडून आता चांगले उपक्रम घेण्यासाठी आम्ही पण सर्वांनी एकत्र येऊन प्राधान्य देणं गरजेचं आहे. तर हे कार्यक्रम तुम्ही घ्या. शेतीविषयक काय शिबिर ठेवता येईल का बघा. नुकतेच मी वैराग पोलीस स्टेशनमध्ये वसंत पाटील बरोबर सांगलीचे आहेत, आज अंकुश पाटील हे आपल्या सर्वांना मला वाटते परिचित असतील. जे शेतकरी आहेत, हाडामासा शेतकरी असतोय त्याला हे जे तज्ज्ञ असतात त्यांची नावं माहीत असतात, ते युट्यूबवर त्यांना ते शोध असतात. अंकुश पाटील म्हणून आम्ही एक कार्यशाळा त्यांची राबवली. आज तुम्हाला एखादं मार्केटमध्ये एखादं खत खरेदी करायचं असेल, त्याची मार्केटमध्ये किंमत जर 1000 रुपये असेल तर तेच तुम्हाला 100 रुपयामध्ये ते तयार करून देतात. बरोबर आहे. म्हणजे सोपं आहे. जे कंपोनंट जे तुमच्या मार्केटमधल्या खतामध्ये असते तेच आपल्याला घरगुती तयार करायला मिळतं. तर त्यांची आपण कार्यशाळा या ठिकाणी ठेवू शकतो. एक दिवस 13 गावांनी ठरवा, आम्हाला सर असं कार्यक्रमासाठी तुम्ही प्रोत्साहित करा. हे अंकुश पाटील सरांना तुम्ही बोलवा. 100% आपण या ठिकाणी बोलू आणि एक मोठा कार्यक्रम आपल्या शेतकरी बांधवांसाठी ठेवू. तर असे कार्यक्रम आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण लोकांना प्रगतशील शेतकरी, तज्ज्ञ शेतकरी बनवल्याशिवाय आपली चांगली शेती होणार नाही. आणि आपले सोलापूर जिल्ह्यातले खूप चांगले शेतकरी आहेत जे स्वतः प्रगतशील आहेत. आमचे पाटील आहेत रायराजचे, ते चांगल्या प्रकारे शेती करतात. द्राक्ष बागायत तर आपल्याकडे चांगल्या प्रकारचे आहेत, ते चांगल्या प्रकारे शेती करतात. अशा शेतकऱ्यांना आपल्या समोर आणणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा विकसित होणं गरजेचं आहे. त्यांचं नॉलेज आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर असे कार्यक्रम आपण ह्या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने ठेवू शकतो. बरोबर आहे. ह्याचा एक चांगला संदेश आपण देऊ शकतो अख्ख्या जिल्ह्याला. आपण वैराग पोलीस स्टेशन एक चांगला संदेश आपण सर्व लोकांना देऊ शकतोय की साहेब, पोलीस अधीक्षक सरांना सांगू शकतो की आपण सर आम्हाला आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला आम्ही अभिप्रेत करून त्याप्रमाणे 13 गावांनी खूप चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होणार आहे आणखीन सांगतो बाबांनो. एक गाव एक गणपती असेल, असे सामाजिक कार्यक्रम घेतल्यावरती सर्व लोक त्या ठिकाणी जात पात सगळं विसरून सर्व लोक त्या ठिकाणी एकत्र येतात. वैयक्तिक वाद तंटे हे विसरून जातात. सण उत्सव आला की बघा ना, थोडे फॉर एक्झाम्पल दहीहंडी आपण करतो साजरी. दहीहंडी साजरी करत असताना खाली कुठल्या जातीचा आहे, पातीचा आहे बघतो का आपण, थर रचलेला असतात. मग त्या ठिकाणी कुठली जात पात नसते, फक्त एकच टार्गेट असतं की आम्हाला ती दहीहंडी फोडायची आहे. बरोबर आहे. असं हे संघटित होऊन सगळे एक विचारसरणी नेऊन असा एखादा चांगला सण साजरा करत असतो. त्यावेळेस कुठलाही वादविवाद, म्हणजे 1000 लोक त्या ठिकाणी एकत्र येतात, कुठला एक सिंगल वादविवाद होत नाही. ह्याच मोटिवेशननी आपल्याला हा गणेश उत्सव साजरा करायचा आहे. सर्वांनी एकत्र येऊन, एक गावाने एकत्र येऊन चांगले समाजासाठी उपक्रम देणं गरजेचं आहे. आणि ह्या उपक्रम घेत असताना तरुण पिढीचं खूप महत्वाचा रोल असणार आहे. कारण बऱ्याच वेळेस तरुण पिढीचं सळसळत रक्त असतं. आमचा गल्लीचा, आमचा गावाचा, आमचा ह्याचा गट तटचा वगैरे हा खूप इगो असतो आपल्याला. तो इगो वगैरे काही कामाचा नसतो मित्रांनो. तो तेवढ्या पुरताच असतो, त्याचा जास्त काळ उपयोग होत नसतो. तंटे वादविवाद हे झाले की आमच्याकडे येणार, आम्ही दिवसभर बसवणार, गंभीर घटना असेल तर गुन्हे दाखल करणार, जेलमध्ये पाठवणार आणि वर्षानुवर्ष त्याच्यावर तर रेकॉर्ड तयार होते आणि प्रतिबंधक कारवाईला वेळोवेळी आम्ही त्याला बोलवत असतो. आला गणेश उत्सव बोलवा त्याला, आली शिवजयंती बोलवा त्याला, आलं इलेक्शन बोलवा त्याला. हे आणि ऑनलाईन रेकॉर्ड असल्यामुळे चुकतंय का? अजिबात चुकत नाही. आणि तो व्यक्ती गुन्हेगारीपासून मुक्त झाला तरी आम्ही त्याला बोलवत असतो. का? कारण अभिलेख त्याचा तयार झालेला असतो. अभिलेख झाल्यावरती त्याच्यापासून समाजाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो असं आम्हाला असं वाटत असतं. त्याच्यामुळे आम्ही तेव्हा प्रतिबंधक कारवाई करतो.
त्यामुळे ह्या गोष्टीत आपल्याला जर पडायचंच नसेल तर आतापासूनच आपल्याला संघटित होऊन एकत्र येऊन चांगलं काम करणं गरजेचं आहे, तरच आपला विकास होऊ शकतो. हे गट तट वगैरे माझ्याकडे ह्यांनी बघितलं वगैरे वगैरे हे आता फालतू गोष्टी आहेत, त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. आलं लक्षात? बऱ्याच वेळेस आम्ही आता काय करतोय, आम्ही जास्तीत जास्त ह्या मोबाईलवरच जास्त असतो आणि मोबाईलवर जास्त असतो काय करतोय, स्टेटस ठेवतो. स्टेटसच्या माध्यमातून आम्ही समोरच्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, त्याला दुखवण्याचा प्रयत्न करतो, त्याला काहीतरी त्या माध्यमातून जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्यातून काय होतंय, 100% पुन्हा वादविवाद होतात. ते स्टेटस कोणाचे दुखवण्याच्या उद्देशाने ठेवलेले असतात, त्याला ते समजतं. असं त्यातून पुन्हा मग 302 मर्डर सारख्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे स्टेटस वगैरे ह्याच्यावरती आपली लाईफ नाहीये बाबांनो. स्टेटस ठेवायचंच असेल तर आपल्या आईबाबांचं ठेवावं, ज्यांनी आपल्याला जन्म देऊन मोठं केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला चांगले संस्कार घडवलेले आहेत, जे आपल्याला लहानाचं मोठं करून चांगले संस्कार घडवत आहेत, चांगलं दिशा देत आहेत, त्या आईबापाचं स्टेटस ठेवावं. ही माझ्या आग्रहाची आपल्याला विनंती असणार आहे. चांगलं काम करा. त्यामुळे ह्या स्टेटसच्या ह्या भानगडीत विनाकारण पडू नका, गुरफटू अजिबात नका. त्यामुळे हा येणारा गणेश उत्सव आपल्याला सर्वांना चांगल्या जोरदार आनंदाने उत्साहाने समाजाने सर्वांनी एकत्र येऊन चांगला करायचा आहे. 100% सांगतो, एका 13 गावामध्ये नो डॉल्बी नो डीजे. बरोबर? 13 गावचे सगळे प्रतिनिधी आहेत तिथं, आहेत ना? पूर्ण तुमच्यावर जबाबदारी असणार ही. 11th आवरला म्हणून नका साहेब आमचा बंद केला वगैरे वगैरे. त्याच्यामुळे आपण आतापासूनच पूर्व तयारी करा. नो डॉल्बी नो डीजे ह्यासाठी आपण शपथ घेणार आहोत, ते नंतर सांगितलंय. ठीक, हे झालं गणेश उत्सवाच्या अनुषंगाने. आता आपल्या भागामध्ये हे 13 गावं माझ्यापासून खूप अलिप्त आहेत. अलिप्त म्हणजे खूप लांब आहेत. बऱ्याच वेळेस इकडे यायचं म्हणलं की अर्धा दिवस पूर्ण निघून जातो आणि त्याच्यामुळे इथलं इकडे येण्यात फेरी सुद्धा कमी होते. त्याच्यामुळे काही चोऱ्या, छोट्या मोठ्या चोऱ्या वगैरे होतात. तर त्याच्यासाठी आम्हाला तुम्हा लोकांची खरंच खूप साथ असणार आहे. आणि आम्ही लोकांना, आमच्या पोलीस पाटलांना आव्हान केल्यावरती आमचे पोलीस पाटील 100% आम्हाला साथ देत आहेत. कारण मी बघतो रुई पोलीस पाटील असेल वगैरे. आता रुई पोलीस पाटलांचंच नाव का घेतलं मी आवर्जून सांगतो. रुई पोलीस कुठेच हा म्हणजे सगळेच पोलीस पाटील चांगले काम करतात आमचे. झरेगाव आहे, झरेगावचं अगदी खरंच चांगलं आहे. तंटे प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम करतायत. म्हणजे त्यात कुठलीही अपेक्षा वगैरे न बाळगता आमचे पोलीस पाटील त्या ठिकाणी तंटा मिटावा ह्या उद्देशाने काम करतात. तर इंदापूरचे पोलीस पाटील आणखीन 13 गाव, उपळे आहे, जामगाव आहे, झाडी बोरगाव, झाडी आहे, भातंबरी आहे, सगळेच आहेत. तर सगळेच चांगले. तंटा होऊ नये हा आमचा प्रामाणिक पहिला उद्देश असतो. एखादा तंटा झाला तर पहिलं मी पोलीस पाटलांना विचारतो तथ्य काय आहे, ते खरंच भानगड म्हणजे कसं आहे, एखाद्या गरीबावर अन्याय होऊ नये ही आमची प्राथमिक भूमिका असते. विनाकारण खोटी माहिती समोर आल्यानंतर माझ्याकडं त्याप्रमाणे आमचा जर अंमलदार काम करत असेल तर ते चुकीचं होऊ शकतं. त्याच्यामुळे एखादी काही घटना घडल्यावर मी पोलीस पाटलांकडनं मी 100% व्हेरीफाय करतो, तर ती घटना चुकीची नसावी आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्यालाच आणखीन आमच्याकडून अजिबात त्रास झाला नाही पाहिजे, हे माझं 100% धोरण आहे. त्याच्यामुळे ह्या पोलीस पाटलांबरोबर साथ देण्याकरता आपलं ग्राम सुरक्षा दल आता उभं राहिलेलं आहे. ग्राम सुरक्षा दल काम करत असताना त्यांना एक काहीतरी टॅगमार्क आपल्या वैराग पोलीस स्टेशनला लागलाच पाहिजे. कसं आहे, ग्राम सुरक्षा दलाच्या नावाखाली एखादा रातचा उठायचा, गाड्या अडवायचा आणि मी ग्राम सुरक्षा दलाचा जवान आहे, हेही कृत्य काही लोकांनी केलेले आहेत पाठीमागे. आपल्या ठिकाणी नाही झाले, आपल्या ठिकाणी नाहीये, परंतु काही ठिकाणी हे असे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आम्ही जेव्हा उभा करतो, पोलीस मित्र कार्ड देतो, त्यावेळेस हे आमचे हिरो वेगळ्याच प्रकारे काम करतात. मी पोलिसांचा पोलीस मित्र आहे असं आयडी कार्ड देतोय, दाखवतो आणि त्या ठिकाणी मग काहीतरी ते लुबाडण्याचं काम होतं. त्यावेळेस शेवट कोणाचं नाव खराब होणार आहे, शेवटी आमच्या पोलीस पाटच्या आपल्या पोलिसांचं नाव खराब होणार. तर ते असं अजिबात व्हायला नको आहे. म्हणून जे ग्राम सुरक्षा दलाचे जे जवान असणार आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे आमच्या पोलिसांसोबत, आमच्या पोलीस पाटलांसोबत काम करावं. त्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी टी शर्ट किटचं वाटप करतो. त्याच्यासाठी आता टी शर्ट किटचं वाटप करत असताना शेवट आम्ही आपल्याकडेच आलो आणि आपल्याच माध्यमातून हे टी शर्ट किटचं वाटप होत आहे. त्याच्यासाठी आमच्या गौडगाव पोलीस दूरक्षेत्राचे जे अंमलदार आहेत, आलाट मेजर
संदेश पवार, सलगर आणि सागर उमाटे या चौघांचं प्रामाणिकपणे जी भूमिका त्यांनी बजावली ही खूप महत्वाची आहे. कारण त्यांनी पुढे येऊन हे लोकांना आग्रहाने आव्हान केलं. कारण आव्हान केलं त्याशिवाय लोक पुढे येत नाही. तर त्यावेळेस आपली पत काहीतरी ठेवावी लागते. एखाद्या व्यक्तीकडे जायचं असेल, त्याच्याकडनं काहीतरी घ्यायचं असेल, तर त्यावेळेस आपली पत चांगली असली पाहिजे. तर ती पत त्यांनी आतापर्यंत मला वाटते चांगली ठेवल्यामुळे ह्या लोकांनी आपण सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी मला वाटते खरं टाळ्या वाजवले पाहिजे. सोबतच हे सगळं त्यांनी आव्हान केलं त्यासाठी आम्हाला उमेश कृषी केंद्र गौडगाव, महादेव देशमुख, भागवत कचरू संगपाळ झरेगाव माजी सरपंच, नवनाथ दत्तू शेंडगे उपळे, सचिन राजाराम राठोड तांबेवाडी, भारत पैकर सरपंच गौडगाव, अजून असतील बरं का, हे नावं मला इथं आहेत त्याच्यामुळे पण अजून असणार आहेत. त्या सर्वांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. तर त्यांच्या सहकार्यामुळेच आज आपण एक टी शर्ट किटचं वाटप असेल किंवा विशेष त्याचं वाटप आपण तुमच्यामुळेच हे करू शकतो. तर हे सगळं वाटप होत असताना फक्त आता टी शर्ट घालून मिरवायचं नाही फक्त आपल्याला, कारण आम्ही टी शर्ट घालणार आणि फिरणार तर असं व्हायला नको. तर रातचं इरीचं आपली आम्हाला खरंच खूप गरज असणार आहे. कारण हे आउटपोस्ट खूप लांब आहे, त्या ठिकाणी मनुष्यबळाची आपल्याला कमतरता आहे. त्याच्यामुळे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे आमच्या एखाद्या पोलीस पाटील, आम्ही एखादी रातची काही घटना घडली तर आम्ही पोलीस पाटलाला सांगतो. आणि गंभीर घटना असेल तर त्या ठिकाणी पोलीस पाटील त्यासोबत आमचे 4-2 ग्राम सुरक्षा दलाचे जवान जर उभा राहिले तर 100% घटना थांबवली जाऊ शकते. 100%. एक उदाहरण मला वाटते कुठल्या गावातलं होतं, थोडस वैयक्तिक स्टेटसवरून एक वादविवाद झाला होता. नाही, दामणगाव नाही, आपल्या ओपी मधलं आहे ते, ठीक आहे. असून गाव नाव झालं होतं किरकोळ. त्या ठिकाणी मी पोलीस पाटील यांना तात्काळ पाठवलं होतं. पोलीस पाटील त्या ठिकाणी गेले होते. रातचं 2:30ची घटना होती. तुम्ही गेलता नंतर पिंपऱ्यात. हा, थोडस मतभेद झाले होते. म्हणून म्हणतो मी स्टेटसच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणार नाहीत ह्याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे बाबांनो. कारण प्रत्येकाला आपापला धर्म श्रेष्ठ असतो. आपल्या धर्माचा आपण चांगल्या प्रकारे त्याचं हे करावं, परंतु इतर धर्माला दुखवणार नाही अशा प्रकारचं कुठलंही स्टेटस ठेवून. तर सांगायचं तात्पर्य काय, तर अशी घटना घडली होती त्यावेळेस आमचा पोलीस पाटील एकटाच रात्री त्या ठिकाणी गेला होता. तर त्यावेळेस आमचे 4-2 आणखी ग्रामसुरक्षा दलाचे जवान असतील तर त्याला आणखीन बळ मिळणार आहे. आणि एखादी कुठली गंभीर घटना जर घडेल असेल त्याला आपण 100% चांगल्या प्रकारे त्याला प्रतिबंध करू शकतो. त्यामुळे ग्रामसुरक्षा दलाचे जे जवान आपण त्यांना टी शर्ट किट वाटप करणार आहोत त्या सर्व जवानांना माझं आव्हान असणार आहे, आपण चांगल्या प्रकारे काम करावं. वेळोवेळी आपला सन्मान आम्ही 100% करणार आहोत. तर तुमचा एक माणूस आपला त्या ठिकाणी उभा राहिला तर बऱ्यापैकी घटना निदर्शनास येते. चोरी असेल, कुठे ऍक्सिडेंट झाला असेल, कारण एखादा गंभीर अपघात घडला आणि तात्काळ जर आपण त्याला मदत पोहोचवली तर एखाद्याचा जीव वाचवायचं आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. तर हे असे सर्व जवानांचं काम असणारे वेळोवेळी पोलीस पाटील आमचे गौडगाव बीटचे हे अंमलदार आहे ते तुम्हाला आपलं काम काय आहे ते वेळोवेळी सांगणार आहे. तर ह्या माध्यमातून आपल्याला चांगलं काम वेळोवेळी करायचं आहे. तर हे ग्रामसुरक्षा दलाचं जे काही जवान असणार आहे त्यांनाही मी खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. सोबतच लास्टला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला शपथ या ठिकाणी घ्यायची आहे. नो डीजे नो डॉल्बी. मोठ्याने आवाज येऊ द्या. जरा व्हिडिओ करा आमच्या सर्व बांधवांचा. हा, नो डीजे नो डीजे. बऱ्यापैकी मी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. आणखीन काय बाकी आहे तर जे ग्रामसुरक्षा दल असणार आहेत त्यांचा आपण ग्रुप तयार करणार आहोत. त्यांचे ऍक्टिव्ह नंबर तुम्ही द्या. व्हिडिओच्या ग्रुपमध्ये पडायला त्याच्यामुळं हे झालेलं आहे बरोबर आहे. हा, तर असं काय व्हायला नको बाबांनो. तुमचे वैयक्तिक कामं तुम्ही दुसऱ्या ग्रुपवर करा. हा राष्ट्रीय ग्रुप असणार आहे, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे मेसेजची देवाणघेवाण असणार आहे. त्याच्यावरती कम्युनिटीचं काम चांगलं करायचं आहे. आपल्याला तुम्हाला अडचणी काय येत आहेत त्याचं तुम्ही त्याच्यावरती सांगा, आम्हाला सॉल्व्ह करायचं. आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. पॉझिटिव्ह काम करायचं आहे आपल्याला. 100% एक काम पॉझिटिव्ह करा, समाधान 100% वाटतं आपल्याला. बरोबर आहे. तर आपण आपल्या कामातून समाधान आपल्याला मिळवायचं आहे. तर
शेवटच आपण शपथ घेऊया. येणारा आपण हा गणेशोत्सव या वेळेचा साजरा करणार आहोत. सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहावं आणि शपथ घेण्यासाठी हात पुढे करावे. शपथ घ्यायची आहे, शपथ मोडायची नाहीये. आपण न्यायालयात जरी गेलो तर शपथेवर काम चालतं, माहितीये ना? अरे पाठीमाग शपथेवर काम चालतं, माहितीये ना? हात वर पाहिजे. एखाद्या मला परत मी साहेब सर्वांनी हात वर करा, समोर करायचे. नो डीजे नो डॉल्बी. मी शपथ घेतो की गणेश उत्सव काळात मी डीजे व डॉल्बीचा वापर करणार नाही. शांतता, पर्यावरण व कायदा यांचा आदर करेन. पारंपरिक पद्धतीने भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध रीतीने उत्सव साजरा करीन. महिला व मुलींचा सन्मान आणि रक्षण करीन. लहान मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे रक्षण करीन. अबालवृद्धांचा मान राखीन व कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेईन. सुरक्षित गणेश उत्सवासाठी इतरांनाही प्रवृत्त करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.